हाय, मी आहे प्रशांत गोठणकर. करंजाडेमध्ये आपण बऱ्याचशा प्रॉपर्टीज दाखवतो आणि कसं झालंय, करंजाडे म्हटलं की आपलं सेक्टर 1 ते 6 बहुतेक लोकांचा प्रेफरन्स इकडेच असतो, कारण हा डेव्हलप सेक्टर आहे. म्हणजे तिकडे बघाल ना, तर तिकडे तो लास्ट बस स्टॉप आहे. म्हणजे कंटिन्युअस आपल्याला बस असते, शेअर ऑटो तुम्ही बघितल्यात, शेअर ऑटो असतात आणि पूर्ण मार्केट डेव्हलप्ड आहे. हा इकडे एंड होतो आपला करंजाडे. बाकी आर सेक्टर्स आणि तिकडे पण आहेत वेगवेगळे सेक्टर्स, पण इकडचे लोकांचा प्रेफरन्स असतो आणि इकडे 1 BHK 45 लाखाच्या रेंजमध्ये गेले आहेत. 1 RK जास्त मिळतच नाही आहेत. तर बरेचसे लोक माझ्याकडे कमी बजेटमध्ये असतात, जसं की आता कोणाला 35 लाखात 1 BHK पाहिजे, तर आता आर सेक्टरमध्ये पण 35 लाखात 1 BHK मिळणं मुश्किल झालेलं आहे. तर तिकडे पण आपल्याकडे ऑप्शन्स असतात, पण आता ज्यांचं बजेट कमी आहे, जसं मी म्हटलं आता 35 लाखाचं आहे, तर त्यांना आपण काय ऑप्शन देऊ शकतो. तर इकडे आपल्याकडे एक आता ऑप्शन आलेला आहे. ऍक्च्युली 1 BHK नाहीये हा, पण 1 RK टॅरेस आहे, ज्याला त्यांनी कन्वर्ट केलं आहे 1 BHK मध्ये. आणि एक ज्यांचं बजेट कमी आणि चांगल्या सेक्टरला ज्यांना फ्लॅट पाहिजे, तर त्यांना 4 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये हा एक फ्लॅट आहे जो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि एक 1 RK पण आपल्याकडे आहे 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये. नॉर्मली कसा 4 माळ्यामध्येच असतो 1 RKचा फ्लॅट. तर एक चांगल्या स्पेशल म्हणजे एक चांगल्या कार्पेटवाला 1 RK आहे आणि 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये. बिल्डिंग पण जास्त जुनी नाहीये, 4-5 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. तर तो 1 RK पण आपल्याकडे सेक्टर 6 मध्येच आहे. तर असे हे 2 फ्लॅट आहेत जे ज्यांचं बजेट कमी आहे. जसं 1 RKचं बजेट आहे, तर 1 RK एक चांगल्या सेक्टर मधला आहे, 7 माळ्यामधला. तो 27+ टॅक्सेस मध्ये आहे. आणि जो आपला आता आपण दाखवणार आहे हा आपल्याला 30 लाख+ टॅक्सेस मध्ये, सॉरी 31 लाख+ टॅक्सेस मध्ये 1 RK टॅरेस आहे, जो 1 BHK मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर आपण काय करूया, हे दोन्ही फ्लॅट बघून घेऊया. आणि हे करंजाडे मधल्या मेन सेक्टर मध्ये फ्लॅट आहेत. ह्या बजेटमध्ये इथे काही मिळत नाहीये. तर हे चांगले, जर तुमचं बजेट ह्याच्या आसपास असेल तर तुम्ही नक्की इथे कॉन्टॅक्ट करा, आपण व्हिजिट करून देऊ. आणि हे रिसेलवाले फ्लॅट्स आहेत. आणि मात्र तुमचं बजेट ह्या रेंजमध्ये असायला पाहिजे, म्हणजे हे काय खूप जास्त निगोशिएबल असणारे फ्लॅट्स नाहीयेत. तर पण इकडे ह्या सेक्टरमध्ये इथे असे फ्लॅट मिळणं ह्या बजेटला खूप मोठी गोष्ट आहे. तर हे 2 फ्लॅट ज्यांचं बजेट थोडं कमी आहे त्यांच्यासाठीच आहेत. दोन्ही फ्लॅट बघून घेऊया. आता G+4 ची बिल्डिंग आहे, 4 माळ्याची बिल्डिंग आहे आणि एका माळ्यावर 2च फ्लॅट आहेत. आणि हा 1 RK टॅरेसचा फ्लॅट आहे. आणि हा 1 RK टॅरेसला त्यांनी 1 BHK कन्वर्ट केलेला आहे सेक्टर 6 मध्ये. आणि नॉर्मली आता इथे ह्या सेक्टर्समध्ये 45 लाख वगैरे 1 BHKचे रेट चालू आहेत. तर इथे ज्यांना कमी बजेटमध्ये 1 RK किंवा 1 BHKची प्रॉपर्टी पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट आहे. बेसिकली बघा, टॉयलेट बाथरूम वेगवेगळे आहेत आणि प्रॉपर 1 BHK सारखीच प्रॉपर्टी आहे, पण ऑन पेपर तुम्हाला 1 RK प्लस टॅरेस पार्ट जो आता कन्वर्ट केला आहे बेडरूममध्ये, तर तसं तुम्हाला ऑन पेपर मिळेल. तर हे बघा, हे किचन आहे, चांगल्या साईजचं आहे, बजेटच्या हिशोबाने एक चांगली प्रॉपर्टी आहे. ह्याची प्राइसिंग 31 लाख+ टॅक्सेस, म्हणजे जे गव्हर्नमेंटचे चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन वगैरे येणार आहे ते आहेत. आणि एक चांगली डील म्हटलं, कारण इकडे आता ह्या रेटला काय आर सेक्टरमध्ये देखील अशा गोष्टी मिळणार नाही आहेत की ह्या बजेटला तुम्हाला. बघा, बेडरूम बघा, मोठ्या साईजचा आहे ॲक्च्युली, कारण ते हा जो टॅरेस आहे त्याला कन्वर्ट केलेला आहे बेडरूममध्ये. आता तुम्हाला ह्याच्यानंतर मी 1 RKची प्रॉपर्टी दाखवणार आहे, सेक्टर 6 मध्येच आहे ती पण. आणि चांगल्या प्रॉपर सेक्टरमध्ये 1 RKचे फ्लॅट्स मिळतच नाहीयेत, खूप रेअरली मिळतात आणि आले की लगेच जातात. आज माझ्याकडे असाच एक 1 RKचा फ्लॅट आहे. नॉर्मली 1 RK जे असतात ते 4 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये असतात, हा 7 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये. लॉबी वगैरे बघा, काय मस्त लॉबी आहे आणि 3 ते 4 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. चांगल्या सेक्टर्समध्ये करंजाडेच्या हा फ्लॅट अवेलेबल आहे. लॉबी बघा केवढी मोठी आहे आणि बिल्डिंग पण चांगल्या कंडिशनमध्ये एकदम. तर हा 1 RK एक चांगला स्पेशियस 1 RK आहे, म्हणजे मोठ्या साईजचा आहे चांगल्यापैकी. आणि हा एक्सटेंडही तुम्ही करू शकताय. हा बघा, इकडे आहे ना समोर तुम्ही बघाल, हा लिव्हिंग चांगला 13x9चा लिव्हिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा 2.5 फुटाची बाल्कनी आहे स्टँडिंग. त्याच्या पुढे तुम्ही अजून 2.5 फूट पकडा, म्हणजे 5.5 फुटाच्या आसपास हे अंतर, म्हणजे एक छोटीशी रूम बनेल एवढा हा एक्स्ट्रा स्पेस आहे तुम्हाला इथे. आणि 13x9चा लिव्हिंग आहे, म्हणजे चांगल्यापैकी. अजूनही या 1 RK मध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो. या इथे हा 1 RK आपण 27 लाख+ टॅक्सेस मध्ये सांगतो आहोत. अगदीच थोडासा निगोशिएबल असेल, कारण चांगला 1 RK आहे. किचनची साईज बघा केवढी मोठी आहे.
हा बघा केवढी मोठी किचनची साईज आहे, हा प्लॅटफॉर्मची साईज बघा केवढी आहे. म्हणजे 1 RK मध्ये असा मोठा किचन मिळणं जास्त करून नाहीये. पुढे वॉशिंग मशीनही जाईल तुमची. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे हा 1 RK मध्ये हा जो आहे ना, हा तुम्हाला जो टॉयलेट आणि बाथरूम कॉमन आहे, पण ह्याची साईज तुम्ही बघाल तर 9 फूट, 9 फूट लांब आहे हा, लांबीला. म्हणजे अगदी बाथ टब ठेवू शकता एवढा मोठा हा वॉशरूम आहे. तर बाथरूम टॉयलेट एकत्र आहेत पण खूपच मोठ्या साईजचं आहे. तर हा 1 RK खूप चांगल्या म्हणजे एका साईज मध्ये आहे, चांगल्या लोकेशनवर आहे करंजाडेमध्ये. आणि हे 1 RK ऑप्शन आपल्याकडे खूप कमी येतात, त्यातला हा एक चांगला बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही लवकर व्हिजिट करा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. आणि खरोखर जर माझे रिसेलमध्ये पण आहेत 4 माळ्यामध्ये चांगल्या सेक्टर्समध्ये. शिवाय मी काही ऑप्शन दिले आहेत बजेटमध्ये, जसं की मोठ्या 1 RK ला 1 BHK टर्न केले आहेत, किंवा कॉम्पॅक्ट 1 BHK, ते आपल्याकडे 32 लाखापासून पुढे आहेत. असे 2-3 ऑप्शन आपल्याकडे आहेत. म्हणजे तुमचं बजेट समजा 31-32 असेल तर छोट्या साईज मधले 1 BHK. आणि हा जसा 27+ टॅक्सेस म्हणजे जवळजवळ 29 लाखाच्या रेंज मधला हा 1 RK आहे. पण हा G+7 मध्ये आणि G+4 मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. तर करंजाडीच्या प्रॉपर सेक्टरमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे 24 hours वॉटर कनेक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला अगदी तुम्हाला खाली उतरल्यावर बस शेअर ऑटो तुम्हाला मिळतील. तुम्हाला सगळं मार्केट जवळ मिळेल, बँक्स असतील, सुपर मार्केट्स असतील, किंवा तुम्हाला स्कूल्स असतील, सगळ्या स्कूल व्हॅन्स इकडे येतात. तर खूप चांगलं आहे इथे. म्हणजे स्पेशली ज्यांना रोजच्या रोज जायला लागतंय कामावर त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे करंजाडेमध्ये. कुठेतरी दूर आपल्याकडे सिडको नाही ना अप्रूव्ड बरेचसे 1 BHK ऑप्शन्स आहेत 30 लाखापासून. पण ज्यांना कनेक्टिव्हिटी पाहिजे त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर व्हिजिट करण्यासाठी मला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.